आता त्या भाऊंनी अनुभव सांगितल्या, त्या ताईंना सांगितलं, पण त्या बोलायला घाबरतात म्हणून मी त्यांचा अनुभव सांगतोय. तुमच्या सांगा, आधी तुमच्या सांगा. माझ्या सांगितलं तुम्ही सांगा तुमची. मला शेगावला पहिल्यांदा जेव्हा मला कळालं का कॅन्सर आहे, मी तिथे गेलो आणि माझी मानसिक भीती आणि मनातली भय पूर्ण निघून गेला, बुद्धीतलाही भय निघून गेला. आणि मी तिथून घरी येऊन पूर्ण 1 महिनाभर पूर्ण कच्चं जेवढं मला सांगितलं का गॅसवरच घ्यायचं नाही, नॉट ए सिंगल वस्तू मी घेतली नाही. म्हणजे माझी पत्नी बी आणि आई बी मला संक्रांतीला रावण्या करत होते का बुवा संक्रांती एक घास घेऊन दे म्हणे, फक्त वर्षातला सण आहे. म्हटलं मला तो घास नको, तो तुमच्या जवळ राहू द्या, मी राहिलो तर घास खाईन. आणि त्या मावशींचा सांगतो, त्यांचे नखाचे बोट असे होते जस काही कोणी कायम कुरतडतंय असं त्या मावशींचे बोटाचे नख आहे पूर्ण काय सारखे. त्यांना जो उपचार दिला शास्त्रीजींनी, जी उपासना समजवली, तर 7 दिवस त्यांनी केला जे उपचार सांगितला तो. तर त्यानंतर ते असं म्हणतात काय दुसऱ्याचे नाही, माझे बोट आहे, मला अनुभव यायला. त्या दिवशी ते लवकर निघालो तो नंदुरबार, झोप कमी झालेली. मग महिनाभर तर नियमित ध्यान केलं. म्हटलं आज खूप थकलोय, इथून जात रूमवर सगळी व्यवस्था करत आम्हाला 12 वाजले. कंटाळा आला मनाला का म्हटलं आता आज मोबाईल स्विच ऑफ करून देऊ. महिनाभर रोज मी बेल लावलेली होती. त्या दिवशी मला कंटाळा आला बाबा आता आज ध्यान नाही करायचं, कारण शारीरिक क्षमता नव्हती म्हणून मी मोबाईल उचलला साईडला ठेवून दिला. पण मी रोज रात्री ब्रह्ममुहूर्तावर जो माझा टाइम होता, माझं मन मला उठवायला लागलं. मी उठून बसून माझी ध्यानाची साधना केली.